हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देणार आहे आज मॉक टेस्टच्या. तर तुम्हाला हा ईमेल पडलाच असेल की ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे 9 आणि 10ला. तर जास्त ईमेलवरती तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला काही या इन्स्ट्रक्शन वाचत बसणार नाही, कारण तुम्हाला एकदा वाचले तरी समजून जातील. बट जी मॉक टेस्ट रिलेटेड काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी तुम्हाला अजून थोडीशी इन्फॉर्मेशन देते मॉक टेस्ट रिलेटेडची. तर फर्स्ट म्हणजे आपण 9 जून सकाळी 10 वाजल्यापासून आपण 10 जून रात्री 6 वाजेपर्यंत आपण ही मॉक टेस्ट कधी पण देऊ शकतो. आपल्या तसं नाही की म्हणजे 10 ते 12 वगैरे असं तसं काही नाही आहे. तर कधी पण आपण ही मॉक टेस्ट देऊ शकतो. बट 30 मिनिट्स आपल्याला तिथे द्यायचे आहेत मॉक टेस्टसाठी. 30 मिनिट्सची मॉक टेस्ट असणार आहे. 25 क्वेश्चन्स असणार आहेत. आणि आपण जेव्हा प्रोसीड करू, मी तुम्हाला प्रोसेस सांगणारच आहे ती पुढं कशी काय करायची आहे. तर ही मॉक टेस्ट आपली असं नाही की MSc कम्प्युटर सायन्स आहे म्हणल्यावरती MSc रिलेटेड कम्प्युटर सायन्स रिलेटेड क्वेश्चन विचारलेत, तर असं काही नाही आहे. तर मॉक टेस्टमध्ये कसे पण क्वेश्चन विचारले आहेत. म्हणजे MSc कम्प्युटर सायन्सला इंग्लिशचे क्वेश्चन विचारले आहेत. त्याच्यामुळे ही मॉक टेस्ट असं नाही की पर्टिक्युलर ह्याच्यासाठी घेतलेली आहे, तसं काही नाही. फक्त चेक करण्यासाठी की तुमचं इंटरनेट कनेक्शन आहे की नाही, तुमच्याकडं मोबाईल वगैरे म्हणजे कॅमेरा तुमचा चांगला आहे का नाही, रेकॉर्डिंग वगैरे व्यवस्थित होती का नाही, ते एक्झामचे एक्झामचं इन्व्हायरमेंट कसं असणार आहे ते सेट करण्यासाठी आपल्याला ही मॉक टेस्ट घेतलेली आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं नाही मॉक टेस्ट देताना. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मॉक टेस्ट द्या, कारण उद्याच्याला सगळेच देणार. ती जी वेबसाईट आहे ती क्रॅश पण होऊ शकते. त्यामुळे आज मॉक टेस्ट द्या. ती मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे देणं, ते व्हेरिफिकेशनसाठी द्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जेवढे होईल तेवढी मॉक टेस्ट ती कंप्लीट करायची आहे. आपल्याला जी OE रिलेटेड आपल्याला जी लिंक दिलेली आहे ईमेलला, त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे, देन लॉग इन करायचं आहे आणि एक्झामला म्हणजे मॉक टेस्टसाठी प्रोसीड करायचं आहे आणि देन आपल्याला ती मॉक टेस्ट द्यायची आहे. सगळे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सगळेच प्रोव्हाइड केलेलेच आहेत आणि ईमेलवरती जाऊन फक्त युजर नेम वगैरे टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही मॉक टेस्ट द्या. ऑल द बेस्ट फॉर मॉक टेस्ट अँड एक्झाम ऑल्सो. फायनल एक्झामसाठी ऑल द बेस्ट. वेल डन, प्रिपेअर राहा. थोडी पण काही चूक करू नका. इंटरनेटवरती व्यवस्थित हे करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.